मधून नांदेड हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। संपूर्ण कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे। पूरग्रस्तांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी सुद्धा या शेतकऱ्यांनी केली। पूर परिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आणि आता शेतकरी जे ते आक्रमक होताना दिसत आहे। आज नांदेड हैदराबाद महामार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। मारताळा येथे जे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये जमले होते यांनी या ठिकाणी अर्धा तास तब्बल रास्ता रोको केला। कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आता हे शेतकरी रस्त्याच्या बाजूला कडेला बसलेले आहेत। ओला दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी 50,000 रुपये द्यावे। ज्या पद्धतीने पंजाब सरकारने शेतकऱ्यांना मदत केली त्याच पद्धतीने राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, कर्जमाफी करावी यासह वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भामध्ये शेतकऱ्यांनी आज इथं आंदोलन सुरू केलेलं आहे। अर्धा तास तब्बल इथं रास्ता रोको करण्यात आला, मात्र नंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी आता रस्त्याच्या बाजूला थांबलेले आहे। ही सुरुवात आहे शेतकऱ्यांची। यानंतर देखील जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। मुजीब शेख, नांदेड।